the pain. It's too much. Jeevan Sanjivani offers relief. आवाज नाही आला. काय म्हणतो दादा? महाराज बोला ना. मला पोट साफ व्हायला लागलं 5-6 दिवसात पोट पूर्णपणे. व्हायला लागलं असं? हो पूर्णपणे. बर बर, होईल ना. मग किती दिवस झाले घेऊन? आता बाटल्या 3 बाटल्या संपत आल्या आता. हा ना? राहिले थोडेसे. हो राहिले 5-6 दिवसाला औषध. पहिले 2 संपले मग काही परिणाम झाला नाही काही बरं का. हा, तर मग 3ऱ्या बाटलीला दाखिला परिणाम होईल. नाही होतं हळूहळू. कधी कधी टाइम घेतं ना. जास्त जुना प्रॉब्लेम असेल तर. हो जुनाच होता प्रॉब्लेम. 4-5 वर्ष जातो. हा हा हा. आणि आता व्हायला लागला. आता काय अडचण नाही, काना लागणे काही नाही आपोआप होतं. नाही होईल होईल, होतं ते. आता तेच काम असतं. तर आता घ्यायची. आता ते 2 बाटल्या घ्यायचे म्हणलं की कसं बसते त्या. कोणते गेलो तुम्ही? 3 बाटल्या. 1-2 सारख्या होत्या, एक ती वेगळी बाटली होती एखादी. हा का? 3 प्रकारच्या होत्या. हा. अच्छा. आता कोणते घ्यावं लागतं तुम्हाला आता? आता म्हणजे तुम्ही सिबकतोन गेलो होतं? 33 गेलो होतं? कितीच गेलो होतं? 1800 का 2000 होतं काही ते 1800 का ते. फक्त स्पिरुलिना गेलो होतं ना? हो दोन्ही. मग तेच कंटिन्यू करा जसं गेलो होती. 3 घ्यायचे का आता? 8-15 दिवसांनी वाटली तर गोळी खायला लागे, म्हणजे माझी वाढायला लागते. मला आता रेग्युलर खातोय तर मला बाकीचा नाही त्रास होत आता त्याचा. काय त्रास होता तुम्हाला? असं नाही, एलर्जीची गोळी वडायला लागायची, पॉराकॉर्ट. पंप ओढा लागायचा का गोळी खावी लागायची? पंप चालू होता मला. 200चा परत काम करणार, 400चा ओढत होतो मी. आणि 1 दिवस आड मला वडायला लागायची गोळी. मग आता शक्यतो मी आता इतकं दूषित धुळी त्याच्यात फिरते तरी मला गोळी वाढायची गरज पडत नाही शक्यतो आता. अच्छा, किती दिवस झाले गोळ्या घेऊन या? आता साधारण 25 दिवस झाले असतील. महिना झाला बाळा, महिना झाला आता. अच्छा, 5 तारखेला महिना झाला. आहे ना 5-50% कोणी रिझल्ट आहे ना? 50% कसं मला माझ्या पद्धतीने मला 80-90% रिझल्ट पडला. कारण मला त्या दिवसात कसं होतं, जेवण झालं की रात्री 2ला मला ते त्रासच होतो. कपाचं रूपांतर झालं की मला गोळी रोज वाढायला लागत होती. अच्छा, नाही ती कव्हर होऊन जाईल बरं का. हे गोळ्या कंटिन्यू घेतल्या ना, आहे तो त्रास पण 100% कव्हर होईल, बॉडी पण रिकव्हर होईल आणि दवाखान्याचा भविष्यात त्रास किंवा काही उद्भवण्याचा सगळं नाहीस होऊन जाईल. काय होतं माहिती आहे का, गाडी चालवते का नाही मी, माझा आता गाडी तो आखोट असली काय गोडगं माझं हे जरा होते जरा. मग ते सिबक स्टॉन घ्यायला लागते का? सिबक ते घेतलं तर सांगताय ना. आता तुम्ही समृद्धी करताय तसं घरी काम केलं तर काही बिघडायचं नाही ना. गाडीवर गेलं पहिलं असं काय आहे, सुटी काम करते एवढं सगळं. रोटेशन आता कसं होतं साहेब, त्याला रोटेशन बसवायला रोजचं पैसे चालू राहिले पाहिजे, रोजचा खर्च कसा काढायचा सगळं निघेल. आपण याला नंबर आहे, मी बोलतो निवांत. 1 मिनिट आता बोलतो समृद्धीशी. बोला, मला जर कॉल येतोय. घेऊ फोन इकडं. हॅलो. हा बोला. हा, 500 बॅलन्स पडला नाही म्हणताय. बंधू मिळाल हा बोल. बॅलन्स तिथं दाखवत नाही 500 रुपये. फोन करू का नको करू? हा, त्या माणसांना आता कशावर मारले ते पैसे? डायरेक्ट डॉक्युमेंट घेऊन जायचं. त्याची काय अगं पोस्टाला बॅलन्स टाकला मी तुला ते मगाशी म्हणलं ना. कार्ड ना, ते बुकिंग केले ते पैसे नाही तिथं. पैसे घेऊन करते तुझ्या सहकारीचा. 1 मिनिट, ते ना डिलिव्हरी वन टाकलाय, पोस्टात मारतो मी. मला वाटलं पोस्टात जाईल तो. हा एक 5 मिनिटं थांबा, टाकतो तुम्ही लगेच. असली त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी मुलगी मुलगा काय जर अपंग तुला लक्ष देतोय का? त्याच्यावर बॅलन्स संपलाय. मी 3 टाइम तुला बोललो पण तो बॅलन्स मारून घे, त्याशिवाय बुकिंग होणार नाही. आपल्या गव्हर्नमेंटला कसं पेन्शन स्कॅनर कार्ड. आर्मीतच विचारलं स्वीटीनं तर होतंय पॉसिबल. ती म्हटली उगाच म्हणले जाऊन चक्कर पडायला नको आपल्याला. तिनं इन्फॉर्म केली होती यासला. अगं सगळ्या स्कीमा आता चालू झालं होत्या. पहिलं नव्हतं, आता झालंय. तुम्हाला घेऊन किती दिवस झाले? मला आता 10 दिवस झाले बघा. अच्छा, मग काय फरक वाटतोय का? फरक वाटतोय का काही? थोडा 10% वाटतंय सर, बरं का. 10 दिवस झाले ना, मग 10% पुरेसं झालं. 90 दिवसात 90% जाईल. हा तेच म्हणलं. हळूहळू व्हायला लागलंय. ती काय एकदम म्हणजे पायाच्या नसा बिसा मुंग्या येणे, आग पडणे ती जरा कमी झालं नाही. अच्छा, म्हणजे आता पहिलं मुंग्या यायच्या. हा ती कमी झालं नाही अजून. अच्छा, हा चालतंय. पाठवायला होतं मला ऍड्रेस टाकून ठेवा, सोमवार नंतर पाठवा लागेल. हो चालेल. काय दुखलं?
म्हणजे आईचं पूर्ण अंग जकडल्यासारखं झालं होतं, चालता येत नव्हतं. हा अंग आखडलं होतं ना, आखडल्या होत्या. हा पायामध्ये म्हणजे आपल्या कंबरीच्या खाली पूर्ण पाया दुखत होते, चालता पण येत नव्हतं व्यवस्थित. आता चालते व्यवस्थित आणि पोट बी साफ होते व्यवस्थित. मग आता 50% काम झालंय. माझं म्हणणं आहे डोस काही वाढवायची गरज नाही ना मग? काहीच नाही, आहे तसं डोस चालतंय, आहे तसं कंटिन्यू करा. जर तुम्हाला 1 महिन्यात 50% रिलीफ भेटली तर अजून 2 महिन्यात किती भेटेल? भेटेल ना सर, चांगला भेटेल. ऑर्डर घ्यायला यायचं मग. कंटिन्यू करा. ते अन्न आहे दादा, तुमच्या शरीराला जी कमतरता आहे ते त्यातून भरून निघते, त्यामुळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अन्न म्हणून वापरलं जातं हे, औषध म्हणून नाही. आणि औषधापेक्षा पॉवरफुल काम करतं. कंटिन्यू घ्या, त्याचा काही विशेष खूप खर्च आहे तुम्हाला महिन्याला, असं काही नाही ना? नाही सर. चालेल, करा कंटिन्यू. हे औषध हे संपलं की पुढचं ऑर्डर हे करतो सर तुम्हाला. हो चालेल. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. ओके.